हॅलो, मी आज पहिला मिनी ब्लॉग शूट करते आहे. मी आज खीर बनवते आहे. त्यासाठी मी घेतलं आहे शेवई, खिरीची शेवई, तूप, हे गाईचं तूप आहे, पिस्ता, बदाम आणि काजू. पिस्ता बदाम मी क्रश करून घेतले आहेत आणि केसर. गॅसवर मी टोप ठेवला आहे खिरीसाठी. त्यात मी आता तूप ओतते. तूप टाकलं की त्याच्यामध्ये खिरीची शेवई टाकायची. हलवून घेऊया आपण. सतत हलवत राहायची, नाही तर खालून लागण्याची शक्यता आहे. गॅस थोडा कमीच ठेवायचा. ही ऑलरेडी रोस्टेड शेवई आहे, त्यामुळे तिला जास्त भाजण्याची गरज लागत नाही. शेवई खालून करपायला लागली आहे. आपण गॅस थोडा कमी करू. आता यात आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत. पहिले मी काजू घालते. काजू मी थोडे मोठेच ठेवले आहेत, मला थोडे मोठेच आवडतात. त्याच्यानंतर बदाम क्रश केलेले आणि मग पिस्ता. हे सगळं आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे दूध घेतलं आहे खिरीत टाकायला. एक पूर्ण कपभर मी दूध त्याच्यामध्ये घालणार आहे. ही खीर 4 ते 5 लोकांसाठी आहे. या दुधात मी केसरही घालून घेते. केसर आपण थोडं हलवून घेऊया. ॲक्च्युली हे गरम दूध आहे, तुम्ही गरम दुधातच केसर घाला, त्यामुळे केसरचा छान रंग सुटतो त्या दुधात. आता आपण दूध ओतून घेऊ खीरमध्ये. स्टेज करताना थोडंसं काळजीपूर्वक करा, कारण की वाफ हातावर येण्याची शक्यता असते. आपण हलवून घेऊ खीर. त्यात मी थोडंसं पाणीही घालणार आहे. जवळपास पाऊण कप पाणी घालणार आहे, कारण की खीर जशी थंड होईल तशी ती घट्ट होत जाते. पाणी घातल्यामुळे खीरला थोडा दाटसरपणा येतो आणि ती जास्त घट्ट होत नाही. दुधामुळे खीर खूपच घट्ट होते. पाण्याचं आणि दुधाचं समप्रमाण किंवा कमी जास्त थोडंसं घेतलं तर खीर घट्ट होत नाही. आता मी याच्यामध्ये पाऊण कप साखर घेतली आहे, पण तुम्ही तुमच्या अंदाजे घालून घ्या. तुम्हाला जेवढी कमी गोड, जास्त गोड लागत असेल त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर याच्यात घालू शकता. मी थोडीशी साखर ठेवली आहे. मला वाटतं एवढ्या साखरेमध्ये खीर परफेक्ट प्रमाणात गोड होईल. आपण हलवून घेऊया खीर. या खिरीला वरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर उकळी आल्यावर खीर अख्खी उतू जाऊ शकते. मीडियम गॅसवर खीर ठेवायची आणि मध्ये मध्ये हलवत राहायचंय. आता बघा, आपल्या खिरीला चांगली उकळी आलेली आहे. हलवून घेऊया आपण खीर. ही खीर जशी जशी थंड होईल तशी तशी ती घट्ट होत राहील, त्यामुळे मी थोडीशी पातळच ठेवली आहे.
खिरीला आता छान बॉईल आला आहे. या स्टेजवर आपण वेलची पूड घालणार आहोत. गॅस कमी करून इथे वेलची पूड घालून घेऊया. वेलची पूड घातल्यानंतर गॅस बंद करावा, तो जास्त उकळत ठेवू नये. गॅस मी बंद केला आहे. थोडासा फास्ट करून गॅस मी बंद केला आहे. चला, आपली खीर रेडी झाली आहे. हा माझा पहिलाच मिनी ब्लॉग आहे, तो प्लीज मला सपोर्ट करा. थँक्यू.